उपस्थित असलेल्या सर्व सद्भक्त श्रोत्यांना माझं मनपूर्वक वंदन. आज गोकुळाष्टमी, जन्माष्टमी आणि अशा ह्या शुभ दिवशी व सकाळी जितेंद्रने मला इथे येण्याची जी संधी दिली त्याबद्दल जितेंद्र खूप 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 थँक्यू. मी इथे यायला केव्हाही तयार असते, कारण इथला जो क्राऊड असतो ना तो वेगळा असतो. म्हणजे ते नुसते टाइमपास म्हणून आलेले लोक नसतात, ते सगळे अभ्यासू साधक असे लोक असतात की जे वर्षानुवर्ष जीवनविद्येचा अभ्यास करतायत, जीवनविद्येची साधना करतायत. त्यामुळे अशा लोकांशी संवाद साधायचा, प्रवचन करायचं मी म्हणणार नाही, कारण प्रवचन हे फक्त सद्गुरूंचं असतं. आम्ही पोपटपंची करतो. त्यामुळे तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळते ही खरोखर खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आजचा विषय सुद्धा मला जो दिलाय, म्हणजे नेहमी कसं असतं ना, नेहमी जितेंद्र विचारतो की ताई कुठला विषय घेऊया. मग आमचा नेहमीचा ठरलेला संवाद असतो की कुठलाही चालेल. यावेळेला त्यांनी बेस्ट केलं की मला विचारलंच नाही की काय विषय घ्यायचा, डायरेक्ट सांगून मोकळा झाला. जेथे जातो तेथे तू माझं सांगाती. किती सुंदर विषय निवडलाय. जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालविसी हाती धरून या. असं म्हणतो की जिथे जातो तेथे तू माझा संगाती. तू म्हणजे कोण? आपण हा अभंग खूप ऐकतोय, वर्षानुवर्ष आपण ऐकतोय, आवडतो सगळे. पण सद्गुरूने जे आपल्याला विचार करायला लावलं ना, ते आधी आपण कधी विचार नाही करायचा. छान आहे, अभंग छान आहे, लिरिक्स छान आहे, गायिका छान आहे, असे सगळे विचार आपण या सगळ्या छान छानचा विचार करायचा. पण शब्द छान आहे, त्या शब्दांचा अर्थ छान आहे, त्या अर्थाकडे आपला कधीच लक्ष द्यायचं नाही. की जे महत्वाचं आहे तिथेच मुळात खरं तर आपलं दुर्लक्ष करायचं. की जेथे जातो तेथे तू माझा संगाती. तू म्हणजे कोण? आपल्या संगती कोण आहे ह्याचा आपण कधीच विचार करत नाही. कारण कसं असतं ना, जो बरोबर आहे तो कोण आहे त्यावर आपली सिक्युरिटी अवलंबून असते, हो की नाही. आपण जेव्हा जातो, लहान असतो तेव्हा आपल्याबरोबर आई असली की आपण बिनधास्त असतो. येस, आई माझ्याबरोबर आहे, म्हणजे आता काही जरी झालं तरी प्रॉब्लेम नाही. मला अजूनही तसं वाटतं, कारण माझी आई माझ्याबरोबर आहे. त्यामुळे आई हे सगळ्यात मोठं दैवत असतं आणि ते आपल्याबरोबर असलं की मग काय आपल्याला कोणीच नको असतं ना. तर ही जशी आपल्या जीवनाची सुरुवात आईच्या सोबतीने होते, तसंच आयुष्यभर आई, माऊली ही आपल्या बरोबर असते. आपली जन्मदाती आई असते, ती आयुष्यभर असली चांगलंच आहे. पण ती नसली तरी सद्गुरू माऊली आपल्याबरोबर कायम असतात. सद्गुरू आपल्याबरोबर असतात म्हणजे काय, तर सद्गुरूंचं ज्ञान आपल्याबरोबर कायम असतं. सद्गुरूंनी जे आपल्याला ज्ञान दिलंय ते ज्ञान आपल्याबरोबर कायम असतं. आणि त्यामुळे त्या ज्ञानाच्या जोरावर किंवा त्याच्या आधारे आपण कोणालाही फेस करायला तयार असतो. आपल्यामध्ये बळ येतं की येस, करता येईल, काही प्रॉब्लेम नाही आहे. का? कारण वेळोवेळी आपल्याला मदत करायला हे सद्गुरूंचं ज्ञान जे आहे ते असतं. ते आहे म्हणून आपण आहोत. त्यामुळे म्हणून ज्ञान हे सगळ्यात महत्वाचं. ज्ञान हाच देव आपण म्हणतो ना, तर तसं ते ज्ञान हाच देव आहे. आणि म्हणून ज्ञान आपल्या बरोबर जेथे जातो तेथे तू माझा संगाती. म्हणून ह्या ज्ञानाचा, सद्गुरु बोधाचा जेव्हा आपल्याला आधार असतो तेव्हा आपल्याला कोणाची चिंता नसते, कुठल्याही संकटाची भीती नसते. म्हणून आपण म्हणतो कसे आहात तर आनंदात. आपल्याला कधीच असं वाटत नाही की काहीतरी प्रॉब्लेम येतील, काहीतरी होईल, कसं फेस करायचं, हे हा प्रश्न आपल्या समोर येत नाही. काय येत नाही? कारण आपल्याला माहिती असतं की सद्गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिलंय ते आपल्या बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ, मध्ये मी असंच क्लिनिकमध्येच मला कोणतरी विचारलं की कशी आहे, काय आहे. मी म्हटलं मस्त आहे, मजेत आहे, छान आहे. तर त्यांनी नंतर मला विचारलं, म्हणजे दर वेळेला तुम्ही असं म्हणता मस्त आहे, मजेत आहे, छान आहे, आमचे प्रॉब्लेम संपत नाहीत, तुमच्याकडे प्रॉब्लेम्स येत नाहीत. म्हटलं येतात ना, असं होतच आहे, कारण माणूस आहे. म्हटलं
चूक होणार, आम्ही काही कोणीच परफेक्ट नाही आहे. त्यामुळे आमच्या इकडनं चुका होतात, आम्हालाही तकली बसते, आम्हालाही प्रॉब्लेम्स येतात. पण ते आले तरी आम्हाला भीती नाही वाटत. कारण का, अभ्यास करायची तयारी असते किंवा अभ्यास असतो असं आपण म्हणू. झाला आहे असं मी नाही म्हणणार, कारण अभ्यास पूर्ण आपला होऊच शकत नाही. जीवनविद्येचं ज्ञान आपल्याला पूर्णपणे कळलंय किंवा पूर्णपणे आपल्याला ते जमलंय असं होत नाही. पण त्या ज्ञानाच्या आधारावर कुठलंही जगातलं मोठ्यात मोठं जरी संकट आलं तरी आपण ते पार करू शकतो. म्हणून जेथे जातो तिथे तू माझा सांगाल. सद्गुरूंचं ज्ञान जे आपल्या बरोबर आहे त्याच्या साथीने आपण हा संसार सागर जो आहे तो तरुण जाऊ शकतो. आणि तो आहे म्हणूनच आपण जाऊ शकतो. म्हणून आपल्याला माहिती आहे गोकुळाष्टमी आपण बघितलं की जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याच्यानंतर वासुदेवानी त्याला त्या यमुना नदीतनं पार नेलं. आता पार नेताना तिथे त्या लाटा होत्या आणि काय काय हे आपल्याला ती सगळी गोष्ट माहिती आहे. पण तरीही त्या सगळ्या याच्यावर मात करून वासुदेवानी भगवान श्रीकृष्णाला नेलं, पार केलं. का? कारण जिथे जातो तिथे तू माझा सांगा. तिथे छोटं बाळ जरी होतं तरी ते माहिती होतं की हे जे आहे हे तत्व आहे, हे ज्ञान गुरु तत्व आहे आणि त्यामुळे त्याच्या आधारे मी जाऊ शकणार आहे पलीकडे. आणि मग आपल्याला माहिती आहे गोष्ट पाय लागला की ती यमुना उसरते वगैरे. तर त्यामुळे ह्या ज्या आहेत आता ह्या गोष्टी आहेत खऱ्या आहे. आजकालच्या तरुण पिढीला म्हटलं तर ते पण आहे काय पण तुम्ही सांगा. त्यामुळे खरं खोट्याच्या मागे आपण त्याच्यात न पडता आपण त्यातनं बोध काय घेऊ शकतो. तर बोध हाच आहे की कोणाचा तरी आपल्याला आधार असला आणि तो आधार जेवढा स्ट्रॉंग असेल तितकी आपली शक्ती वाढते, आपली ताकद वाढते. म्हणून तसाच हा सद्गुरु ज्ञानाचा आधार जेव्हा आपल्याला असतो तेव्हा आपल्याला काही काळजी चिंता नसते. आणि म्हणून ह्याचा आपल्याला सतत आठव असला पाहिजे. कारण हा जो आहे हा 8वा होता. भगवान श्रीकृष्ण हे 8वं बाळ होतं. 8 म्हणजे काय? आठव. त्याचा कधीही विसर पडता कामा नये. आणि म्हणून तो 8वा त्याचा आठव आपल्याला सतत राहायला पाहिजे की हे स्मरण जे आहे ते आपल्याला सतत राहिलं पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाचं स्मरण, सद्गुरूंचं स्मरण हे आपल्याला कायम राहायला पाहिजे. हे सगळे वेगळे आहेत का? कोणाकोणाचं स्मरण करायचं? भगवान श्रीकृष्णाचं करायचं का सद्गुरूंचं करायचं का? हे सगळं एकच आहे. नावं जरी वेगळी दिली तरी ज्ञान जे आहे ते सगळं एकच आहे. आणि म्हणून आपल्यासाठी सद्गुरू हाच देव. त्यामुळे आपल्यासाठी सद्गुरू स्मरण हेच सगळ्यात मोठं. आणि म्हणून जेथे जातो तेथे तू माझा संगाती म्हणजे सद्गुरू आपल्या संगात, सद्गुरू आपल्या सोबत. आणि हा भाव जेव्हा आपला दृढ असतो ना तेव्हा आपल्याला कशाचीही काळजी वाटत नाही. आपण जसे जसे मोठे होतो ना तसं तसं आपल्या मनामध्ये डाऊट, शंका ह्या गोष्टी यायला लागतात. पण लहान मुलं जी असतात ना ती निरागस असतात. त्यामुळे त्यांच्याकडनं हा भाव हा आपण शिकायचा. मी सद्गुरू भाव कसा भरायचा हे खरं तर माझ्या मुलीकडनं शिकले, करिश्माकडनं. ती छोटी होती म्हणजे आम्ही सद्गुरूंकडे सद्गुरू म्हणून बघायचं, ती आजोबा म्हणून बघायची. ती तिच्यासाठी सद्गुरू म्हणजे दैवत होतं. काही असू दे सद्गुरू. तर तो जो भाव असतो ना तो भाव इतका जबरदस्त असायचा की म्हणजे सद्गुरू भावामध्ये सगळ्या गोष्टी कशा करता येतात हे सहज तिने मला शिकवलं. कारण लहानपणी जेव्हा मुलांच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचं काय असतं? अभ्यास करणं, परीक्षा देणं. त्यामुळे अभ्यास कर असं कधी मला तिला सांगायला नाही लागलं. पण अभ्यास झाला की हां उद्या पेपर आहे, परीक्षा आहे, जायचं आहे, झाली का सगळी काही माझं काम झालंय तर सद्गुरूंचं काम आहे असं म्हणायचं. पेपरला जाताना नमस्कार, आम्हाला नमस्कार केला, सद्गुरूंच्या फोटोला नमस्कार केला की हां माझं काम मी केलंय, मी माझा अभ्यास केलाय, आता तुम्ही पेपर लिहायचा.
हा जो निरागस भाव आहे, म्हणजे मी तिला मग गमतीने असं म्हणायचे, हा सद्गुरू काय पेपर, सद्गुरू येऊन तुझा पेपर घेणार आहे का? तर त्याच्यावरती मला म्हणायचं, तुला कळत नाही ग, म्हणजे मला कळत नाही, तिला सगळं कळतं. आणि खरंच होतं ते, तुला कळत नाही ग, सद्गुरू पेपर लिहिणार म्हणजे काय? मी जे आता वाचलंय, पाठ केलंय ना, ते सद्गुरू मला देणार ना, मला त्याच्यामुळे आठवणार आणि मग मी छान पेपर लिहिणार, म्हणजेच सद्गुरू मला देणार, म्हणजे सद्गुरू पेपर लिहिणार की नाही. तर हा जो भाव आहे, असाच भाव आपल्याकडे हवा, की काहीही झालं तरी सद्गुरू आहेत, सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, सद्गुरू मला मदत करणार आहेत, सद्गुरू मला यातनं मार्ग दाखवणार आहेत. आणि म्हणून आपण म्हणतो ना, तसं मार्ग दावी त्याचे होती उपकार, पुण्य त्याच्या पुण्यालाही पार, होती उपकार अगणित. त्यामुळे सद्गुरू आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे म्हणून हा भाव ठेवणं हे खूप महत्वाचं आहे, की हा भाव धरून, म्हणून आपण म्हणतो ना, बऱ्याच वेळेला खूप लोकांचा अनुभव आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम असतो, आपण कसली तरी काळजी करत असतो, कसली तरी चिंता आपल्या डोक्यात असते, आणि अशा विचारांमध्ये, अशा काळजीमध्ये जेव्हा तुम्ही सद्गुरूंचे ग्रंथ वाचता किंवा सद्गुरूंचं प्रवचन ऐकता, तुम्ही काही ठरवून ते काढलेलं नसतं, पण तुम्ही ते प्रवचन ऐकायला लागलात, तुम्ही तो ग्रंथ वाचायला लागला की तुमचा जो प्रॉब्लेम असतो त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळतं. म्हणजेच काय, तर तुमचं जर सद्गुरू स्मरण सतत असेल, तुम्हाला जर सद्गुरू माझ्या बरोबर आहेत आणि सद्गुरू मला मार्ग दाखवतील, हा जर तुमचा भाव असेल, तर बरोबर तेव्हा तुम्हाला त्यातलं उत्तर कळतं. म्हणजे असं वाटतं, हे असं का झालं, कसं झालं, तर त्याच्या मागे भाव हे कारण आहे. आणि हे सायंटिफिक आहे, म्हणजे हे उगाच अंधश्रद्धा आहे किंवा कोणतरी बोलतं किंवा करतं असं नाही आहे, तर ही फॅक्ट आहे. हे तुम्ही करून बघा. मी तर याचा वेळोवेळी पदोपदी अनुभव घेत असते. बऱ्याच वेळेला असं होतं काही वेळेला की पेशंटला खूप, म्हणजे बेसिकली त्याला प्रॉब्लेम असा मला काही दिसतच नाही, पण त्याला बरं पण वाटत नसतं. मग काय करायचं, काय करायचं, काय करायचं, अशा वेळेला मग मनात विचारायचं, तू काय करूया, याला काय देऊया, आणि मग बरोबर उत्तर मिळतं आणि समोरच्याचाही प्रॉब्लेम सुटतो आणि आपलाही प्रॉब्लेम सुटतो. म्हणजेच काय, तर सद्गुरू म्हणजेच आपलं अंतर्मन, मागणारं आपलं बहिर्मन आणि देणारं आपलं अंतर्मन म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंनी जे ज्ञान दिलंय ते जर आपण आपल्या अंतर्मनात उतरवलं, तिथे मुरवलं, तर ते वेळोवेळी वर येतं. म्हणूनच सद्गुरूंना आपल्या सोबत घ्यायचं किंवा सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत, म्हणजे नुसतं सद्गुरू पाठीशी आहेत असं म्हणून होतं का, तर नाही, तर त्याच्यासाठी अभ्यास करायला लागतो. म्हणून सतत अभ्यास हा जो आहे ना, हा महत्वाचा आहे, की जीवनविद्येचा अभ्यास हा कधी संपत नाही, हा आपल्याला सतत करावाच लागतो, करायलाच हवा, आणि जो केला तरच आपण पुढे जाऊ शकतो. त्यामुळे जितकं आपण अभ्यास करू ना, तितका त्याच्यातला भावार्थ, गुह्यार्थ हा आपल्याला समजतो. सद्गुरूंचे शब्द खूप सोपे असतात, सद्गुरूंचे ग्रंथ जे आहेत ना ते खूप सोपे असतात. वाचलं तर असं वाटतं की खूपच सोपं आहे, ह्यात काय वेगळं आहे, पण ते वाचताना जितकं सोपं वाटतं तितकं ते समजायला तेवढं सोपं नसतं. ते जेव्हा आपण ते वाचतो, परत परत वाचतो, तेव्हा त्यातला सद्गुरूंना काय भावार्थ काय आहे तो आपल्याला लक्षात येतो. म्हणून सुरुवातीला फक्त शब्द असतात, त्यामुळे शब्दात नाही आनंद मिळतो. जसं आपण म्हणतो, मगाशी मी म्हटलं, गाणं आपण ऐकतो तेव्हा नुसतं ऐकलं तरी त्यातनं आनंद मिळतो, आपण त्याचा अर्थ किंवा हे काहीच बघत नाही. तसंच सद्गुरूंचे ग्रंथ सुद्धा आपण जेव्हा वाचतो तेव्हा नुसता जरी शब्दार्थ असला तरी त्यातनं छान वाटतं, पण ते लक्षात राहील किंवा समजेल एवढाच त्याचा अर्थ असतो असं नाही. तर तो नुसता शब्दार्थ झाला, मग त्याच्यामधला भावार्थ वेगळाच असतो.
गुह्यार्थ अजून वेगळा असतो आणि परमार्थ तर अजून वेगळा असतो. त्यामुळे सद्गुरूंच्या प्रत्येक शब्दामध्ये, म्हणून मला नेहमी जाणवतं की प्रत्येक शब्द जो आहे ना, तो सद्गुरूंनी अगदी तोलून मापून वापरलेला आहे. म्हणजे उगाचच्या उगाच कुठे कुठलाही शब्द वापरला असं नाहीये. तर त्याच्या मागचा जो भावार्थ आहे, गुह्यार्थ आहे, तो खूप सखोल असतो आणि तो आपण जसं जसं अभ्यास करू किंवा जसं जसं वाचू तसं तसं तो आपल्याला समजत जातो. म्हणून सद्गुरू सांगतात वाचाल तर वाचाल. म्हणून परत परत वाचणं हे खूप गरजेचं आहे. एकदा वाचलं आणि संपलं असं होत नाही. तर हे आपल्याला परत परत वाचायला लागतं. परत परत वाचायला कशाला लागतं, तर ते समजून घेण्यासाठी. कारण वाचतो जेव्हा आपण, तेव्हा हळूहळू जे आहे ती आपण आपली पात्रता वाढवतो, आपली ग्रहण शक्ती वाढवतो आणि म्हणून त्याच्यासाठी परत परत आपल्याला वाचायला लागतं. नाहीतर आपण म्हणू एकदा वाचलं मग काय, पण कितीही वेळा तुम्ही वाचा, तुम्हाला त्यातनं वेगळा अर्थ जाणवेल ही मी तुम्हाला गॅरंटी देते. कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आतापर्यंत मी अमृत मंथन किती वेळा वाचलं असेल नाही माहिती, मी मोजलं पण नाही. पण जितके वेळा वाचते प्रत्येक वेळेला त्यातनं काहीतरी वेगळंच समजतं आणि मग असं म्हणतं अरे हे आपल्याला आधी का नाही कळत, आणि तेव्हा आपली तेवढी पात्रता नव्हती. त्यामुळे म्हणून सद्गुरूंच्या ग्रंथांचा अर्थ, भावार्थ, गुह्यार्थ आणि परमार्थ हे समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण सद्गुरूंचे ग्रंथ वाचा म्हणतो, पारायण करा म्हणत नाही. कारण पारायण जेव्हा लोक करतात तेव्हा पारायण म्हणजे नुसतंच वाचतात. वाचतात का हे पण मला डाऊट आहे. नुसतंच फुटफुटतात आणि त्यामुळे काय होतं की त्यातला अर्थ आत शिरतच नाही. आणि त्यामुळे म्हणून पारायण करून सुद्धा त्याचा अर्थ समजेल याची गॅरंटी नसते. आता लोक दासबोधाची पारायण करतात, ज्ञानेश्वरीची पारायण करतात, पण त्यांना जर विचारलं की याचा अर्थ काय तर सांगता येतो का? बऱ्याच लोकांना सांगता येत नाही का? आता कितीतरी वेळा पारायण केलेलं असतं. गुरुचरित्राचं पारायण लोक दरवर्षी करतात. मग दरवर्षी करतात म्हटल्यावर त्यांना सगळं समजायला हवं की नाही. पण तसं होत नाही. का होत नाही? कारण त्याच्या अर्थाकडे लक्षच देत नाही. आपण एक नुसती ती कवायत किंवा एक्सरसाइज म्हणून ते करतो, पण तसं न करता जर आपण लक्षपूर्वक केलं तर आपल्याला त्यातला अर्थ, भावार्थ, गुह्यार्थ सगळं समजतं. आणि ते सेम आपण प्रार्थनेला पण लावायला पाहिजे. की प्रार्थना सुद्धा वाटायला खूप सोपी वाटते. 4च ओळी आहेत, काहीच नाहीये, अगदी सिंपल आहे, कोणालाही समजेल, अगदी छोट्या बाळाला पण समजेल असंही आपल्याला वाटतं. आणि आहे पण ते शब्द सद्गुरूंनी इतके सोपे साधे वापरलेत की ते कोणालाही समजतील. पण हे जे आहे ते नुसतं वरवरच आहे, म्हणजे ते नुसता शब्दार्थ झाला, पण त्याचा भावार्थ, गुह्यार्थ आणि परमार्थ हा लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून क्वालिटी ही खूप महत्वाची आहे. क्वालिटी इम्प्रूव्ह करणं हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. सगळ्याच बाबतीमध्ये जितकी आपली क्वालिटी चांगली होत जाईल तितका आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळणार की नाही. तसंच इथेही प्रार्थना आपण जेव्हा म्हणतो त्याची क्वालिटी म्हणजे त्याच्या अर्थाकडे लक्षपूर्वक प्रार्थना ही खूप महत्वाची. एवढं प्रार्थना जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रार्थना म्हणजेच सद्गुरू आहे. सद्गुरूंचं जे सार आहे सगळ्याचं, म्हणजे आपण म्हणतो ना सद्गुरू सांगतात सार 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 विश्व प्रार्थना हे सार. म्हणजेच काय की सद्गुरूंच्या ज्ञानाचं सार हे त्या प्रार्थनेमध्ये आहेत. त्या 4च ओळी, पण त्याच्यामध्ये सद्गुरूंनी सगळं सार जे आहे ते आपल्याला दिलंय. त्याच्यामध्ये सतत स्मरण करणं हे महत्वाचं आहे.
त्यामुळे प्रार्थनेचा भावार्थ, गुह्यार्थ आणि कर्मार्थ हे लक्षात घेऊन आपण त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या बरोबर आहेत किंवा प्रार्थना आपल्या बरोबर आहे. प्रार्थना म्हणजेच परमेश्वर. परमेश्वराचं व्यक्त रूप म्हणजे प्रार्थना आहे. आपल्याला वाटतं परमेश्वराचं व्यक्त रूप म्हणजे मूर्ती है ना, पण मूर्ती ही जरी मूर्ती खरं बघायला गेलं तर मूर्ती ही सुद्धा व्यक्त रूप म्हणजे ते विचारातनं व्यक्त केलेलं आणि त्यातून साकार झालेलंच आहे. पण इथे प्रार्थना जी आहे ही प्रार्थना सुद्धा परमेश्वराचं व्यक्त रूप आहे. कारण प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दात सद्गुरूंनी आपल्याला भावार्थ, गुह्यार्थ सांगताना त्यातनं परमेश्वराचं स्मरण होईल हे आपल्याला शिकवलंय. आणि म्हणून ही प्रार्थना जर सतत आपल्या मनात असेल, मी फक्त ओठावर म्हणत नाही, जाणीवपूर्वक म्हणत नाहीये, कारण ओठावर म्हणजे ती नुसतीच म्हटली तर ती तर हवीच आहे, ती असायलाच हवी, पण त्याच्याबरोबर ती स्मरणात असणं, त्याचा भावार्थ लक्षात घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किती दिवस नुसतीच प्रार्थना म्हणायची, पुढे तर जायला हवं ना. प्रत्येक बाबतीमध्ये तुम्ही पुढे जाणं हे गरजेचं आहे. थांबला तो संपला असं आपण म्हणतो. त्यामुळे थांबायचं नाहीये, आपल्याला पुढे पुढे चालत राहायचंय. म्हणजेच काय की आपल्याला आपली लेवल वाढवायची आहे आणि त्याचा भावार्थ, गुह्यार्थ हा आपल्याला समजून घेता आला पाहिजे, तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला काय होतं, समजलं असं वाटतं पण लक्षात राहत नाही. ते लक्षात केव्हा राहतं, जेव्हा आपण परत परत त्याचा विचार करतो. म्हणून चिंतन हे महत्वाचं. म्हणून ह्या गोष्टी ज्या आहेत ना या मनामध्ये सतत आपल्या राहायला पाहिजे. ही प्रार्थना जरी म्हणतोय ते प्रार्थना सतत म्हणायची आहे, आपल्याला 1000 प्रार्थना म्हणायच्या आहेत, बरोबर आहे. पण त्यातल्या काही प्रार्थना तरी आपण त्याचा भावार्थ लक्षात घेऊन म्हणणं हे खूप गरजेचं आहे. कारण तसं जर केलं तरच आपल्याला स्मरण होणार. जेथे जातो तेथे तू माझं सांगाती, तू म्हणजे म्हणतो, तू म्हणजे हा परमेश्वर जो प्रार्थना रूपाने आपल्या बरोबर आहे. प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दात आपण परमेश्वराचं स्मरण करू शकतो. हा विषय आपण खूप वेळा घेतलेला, आपण कोर्समध्ये पण घेतो. त्यामध्ये भावार्थामध्ये मी आता डिटेलमध्ये जात नाही, पण तरी सुद्धा तो समजून घेण्याचा आता तुमचा तुम्ही प्रयत्न करा. तर हे जर आपल्या स्मरणात राहिलं तर काय होणार, सतत आपल्याला परमेश्वराचं स्मरण राहणार, सतत आपल्याला ईश्वर स्मरण राहणार. आणि ज्याचे जया ध्यान तेची होय त्याचे मन असं सांगितलं. त्यामुळे सतत जर आपण परमेश्वराचं स्मरण करत राहिलो तर आपण कोण होणार, परमेश्वर होणार. परमेश्वर होणार म्हणजेच काय, तो कसा आहे हे आपल्याला अनुभवता येणार, दिसणार नाही. तर त्याला अनुभवायचंय. परमेश्वर ही सद्गुरूंनी सांगितलंय ही बघण्याची गोष्ट नाहीये, तर ती अनुभवण्याची गोष्ट. आणि म्हणून त्याला जर अनुभवायचं असेल तर त्याला अनुभवण्यासाठी आधी आपल्याला त्याला समजून घ्यायचं. त्यामुळे तो आपल्यामध्ये आहे. म्हणजे तो कसा आहे, आपल्यामध्ये कसा आहे, तो आपल्या बरोबर आहे म्हणजे कसा आहे. तर आपल्यामध्ये आहे म्हणजे कसं आहे. आता आपण जर बघितलं तर गोकुळ, आज गोकुळ अष्टमी, गोकुळ असं आपण म्हणतो. गोकुळ, तर गो या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि कुळ म्हणजे घर असं. तर त्यामुळे आपलं हे जे शरीर आहे, या शरीराला जे इंद्रिय आहेत, या इंद्रियांच्या द्वारे आपण जगाशी संबंध जोडतो आणि तिथनं जगाशी संबंध जोडून जी माहिती गोळा करतो, जो आनंद मिळवतो, ऍक्च्युली तो कुठे आहे तर तो आपल्याच मध्ये. म्हणून गोकुळ हे शरीर जे आहे हे गोकुळ आहे. म्हणून हे गोविंद आपण म्हणतो. म्हणजेच काय तर तो गोविंद, तो परमेश्वर, तो कृष्ण
हा सगळा कुठे आहे तो आपल्यामध्येच आहे. शरीर साक्षात परमेश्वर. सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय की ही माणसाचं शरीर ही परमेश्वरांनी निर्माण केलेली परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जेव्हा आपण बघतो, समोर बसलेल्या व्यक्तींना आपण जेव्हा बघतो, तेव्हा बघताना आधी आपण तिथे ह्या परमेश्वराचं स्मरण करणं, म्हणजे त्याचा आठव सतत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. की समोर पण तो आहे आणि आपल्यात पण तो आहे. जिथे जिथे आपण जे जे काय करतो, आपण जे मी म्हणतो, तो मी कोण आहे. जेथे जातो तेथे तू माझा संगाती जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तोच आहे. चालविसी हाती धरून या, म्हणजे तोच आपल्याला चालवतोय, तोच सगळं करतोय. म्हणजे करता तो आहे. हा भाव जो आहे हा आपल्याला धरता आला पाहिजे की करता कोण आहे तर तो. म्हणून जेथे कुठे मीचे स्फुरण तेथे भावे विठ्ठल स्मरण असं म्हणतात. कारण विठ्ठल म्हणजे सद्गुरूंनी सांगितलं की विश्वामध्ये जी चैतन्य शक्ती ठासून भरली आहे तो विठ्ठल. आणि म्हणून ही चैतन्य शक्ती जी आहे तीच मी म्हणते. आपल्या ठिकाणी मी जे आपण म्हणतो, तो मी म्हणणारा मी म्हणजे कोण आहे तर मी म्हणजे हाच परमेश्वर. आज आपल्या ठिकाणी जो विसरात आहे तो मी म्हणतो. आपल्या ठिकाणची चैतन्य शक्ती आणि विश्वातली चैतन्य शक्ती वेगळी आहे का नाही, ती सगळी सेम आहे. पण आपल्या ठिकाणची जी चैतन्य शक्ती आहे ती स्वतःला विसरली आहे, म्हणून ती ईश्वर आहे, म्हणून ती स्वतःला नश्वर समजते. आणि खरा तो कोण आहे, खरा तो परमेश्वरच. म्हणून आपल्या ठिकाणी ही विश्वात आहे, विसरात आहे, म्हणून ती मी म्हणते, म्हणून आपण मी म्हणतो. पण मीच्या ठिकाणी मी म्हणजे कोण ह्याचा जर विचार केला, ह्याचं जर आपण चिंतन केलं, ह्याचं जर आपण स्मरण करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल तर आपल्याला त्या चैतन्य शक्तीचा सतत आठव राहील. करता तो ह्या भावात जर आपण कुठलंही काम केलं तर आपल्याला त्याचं स्मरण जे आहे ते सतत राहील. आणि स्मरण करता करता आपण अनुभवापर्यंत पोहोचू. म्हणून अनुभवापर्यंत पोहोचण्यासाठी आधी महत्वाचं काय आहे तर आधी स्मरण महत्वाचं. म्हणून स्मरण देवाचे करावे नित्य नाम जपत जावे असं म्हणतात ना. आधी देवाचे ओळखावे मग तयाचे भजन करावे, अखंड ध्यानाचे धरावे पुरुषोत्तमाचे. त्यामुळे ओळख आपल्याला सद्गुरूंनी करून दिली. ओळख झाल्याशिवाय काही नाही. त्यामुळे ते काम सद्गुरूंनी करून दिले, ओळख करून दिली. आता स्मरण करून त्याच्या जवळ जाणं हे कोणी करायचं तर ते आपणच करायचं. ते आपल्यासाठी दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणून तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरूंनी हे जे, म्हणून सद्गुरू आपल्याला सतत जागं करतात की तुम्हाला जे काय हवं ते मिळवणार तुम्हीच आहात, दुसरं कोण नाही. बाकीचे सांगू शकतील पण मिळवायचंय आपल्याला. आणि म्हणून हे स्मरण सुद्धा आपल्यालाच वाढवायचं. म्हणून आपल्याला सतत हे स्मरण जमलं पाहिजे. म्हणून ह्याची आपण सवय केली पाहिजे. जिथे कुठे मीचे स्फुरण तेथे व्हावे विठ्ठल स्मरण. म्हणजे मी हा जगासाठी, माझ्यासाठी कोण तर माझ्यासाठी तो. म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा असं जे आपण म्हणतो ना, तर तो हा असा त्याचा अर्थ आपण लक्षात घेतला. हा विठ्ठल बरवा. विठ्ठल बरवा जो आहे, विठ्ठल जो चांगला आहे तो कुठे, तो जो आहे तो इथे आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे हे स्मरण राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे सुरुवातीला जे आहे ते सुरुवातीला हे अट्टहासाने करायला आपोआप होणार नाही.
तर सुरुवातीला अट्टहासाने करायला लागतं आणि मग तिथे सहजता येणार. म्हणून बऱ्याच वेळेला लोक म्हणतात प्रार्थना होत नाही. मला प्रार्थना होत नाही हेच पटत नाही. कारण प्रार्थना होत नसतेच, सुरुवातीला करायचीच असते. जेव्हा आपण अट्टहासाने करू, आपल्या मनाला वळण लावू, तेव्हा ती होणे या गोष्टीवर येणार. पण आधी करणं आहे. म्हणून केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे असं सांगितलंय की केल्याने. म्हणून आपल्याकडे सगळ्या ज्या म्हणी आणि हे जे आहेत ना, त्या खूप सुरेख आहेत. सगळ्यांचे अर्थ खूप छान आहेत. त्यामुळे केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं इथे सुद्धा प्रार्थना होणार नाहीच आहे, स्मरण होणार नाहीच आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला करायला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला अट्टहासाने करायला लागेल. ते कधीतरी जमणार, कधीतरी विसरणार, सगळ्या गोष्टी होणार आहेत. आपण चालायला शिकलो, ते एकदम चालायला शिकलो का? नाही, धडपडतच शिकलो ना प्रत्येक गोष्ट. लहानपणी पडता पडताच आपण चालायला शिकलो. जेवण, साधी जेवणासारखी आपली आवडती गोष्ट सुद्धा आपण सहज नाही, आम्ही सगळं सांडवत तसं बस, एक ग्लास तोंडात, एक ग्लास खाली, असं करत आपण शिकलो. पण आता ती सहजता येते. आता आपण सगळ्या गोष्टी ज्या करतो त्या सहज करतो का? कारण पूर्वी त्या अट्टहासाने केल्या म्हणून आता ह्या सगळ्याच्या सहजता आहे. म्हणून इथेही आत्ताही हे स्मरण जे आहे ते सुरुवातीला अट्टहासाने करायचं. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, माझ्या विठोबाचे नाव अट्टहासे उच्चार. नुसतं उच्चार नाही म्हटले तर अट्टहासे उच्चारा असं त्यांनी म्हटलंय. अट्टहासे का? कारण तुमच्याकडे जोपर्यंत अट्टहास नसेल, जिद्द नसेल, तोपर्यंत ते होणारच नाही. तुम्हाला कधी ते जमणारच नाही. मला जमत नाही, मला होत नाही असं म्हणून आपण जर सोडून दिलं ना तर काहीच जमत नाही. पण जेव्हा तुम्ही अट्टहासाने कुठली गोष्ट करता तेव्हा तुम्हाला जमतं. त्यामुळे जमत नाही असं काहीच नाहीये. ह्या जगात जमत नाही असं काहीही नाही. फक्त आपण ते जमवत नाही, हा भाग आहे. म्हणून आपण जर मनावर घेतलं तर सगळं करू शकतो. त्यामुळे आपण ठरवलं की येस मला करायचंय, जमत कसं नाही मला करायचं, मग प्रयत्न करत 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 आपल्याला जमायला. म्हणून सुरुवातीला इथे स्मरण होणार आहे का? तर नाही होणार आहे. पण आपण जेव्हा ते अट्टहासाने करायला लागतो की नाही मला करायचंय, तेव्हा ते होतं, नंतर ते होतं. ते सुरुवातीला आपल्याला अट्टहासाने लक्षात ठेवून करायला लागतं. मी जेव्हा म्हणते तेव्हा मी म्हणताना मला हे स्मरण होतं का? मला त्या चैतन्य शक्तीचं स्मरण होतं का? ह्याचा जर मी विचार केला तर आपण दिवसभरात मी किती वेळा म्हणतो? असंख्य वेळा, आपण मोजत पण. पण ह्यातल्या जर आपल्याला सुरुवातीला आपण एक 10 वेळा जरी आपल्याला आठवण झालं, स्मरण करू शकलो, होणार नाहीच आहे पण करू शकलो की अट्टहासाने येस 10 वेळा मला आठवलं तरी चालेल. या 10 वेळा मी आठवायचा प्रयत्न केला तर काय होईल? हळूहळू हळूहळू सवय लागून मग आपल्याला जमणार. त्यामुळे सुरुवातीला काय, तर सुरुवातीला ठराविक गोष्टींच्या वेळेला आठवण्याचा अट्टहासाने प्रयत्न करायचा. काही आपण मी खूप वेळा म्हणतो, पण काही गोष्टी असतात की ज्या रोज आपण रिपीटेडली करत असतो. रोज आपण बाहेर जाताना मी जाते, मी येते हे आपण म्हणतच असतो. रोज आपण दिवसातून एकदा तरी मी चहा घेते, मी अमुक करते, जी रोजची कामं आहे ती आपण करतच असतो. त्यामुळे हे रोजचं जे मी म्हणणं आहे ठराविक गोष्टींसाठी, त्यावेळेला तरी आपण अट्टहासाने मी म्हणजे चैतन्य शक्ती हे जर आपण आठवलं तर काय होणार? तर ती सवय लागणार. आणि मग त्या वेळेला त्या वेळेला जेव्हा आपण मी म्हणतो तेव्हा हळूहळू
आपल्या मनामध्ये सहज मी म्हणजे चैतन्य शक्ती हा विचार येणार, म्हणजे आपण एक पायरी चढतो. हे एवढं साधलं तर एक पायरी चढलो आपण. त्यामुळे अशा आपल्याला अनेक पायऱ्या चढायच्या आहेत, कारण आपण दिवसभरामध्ये किती वेळा मी म्हणतो, म्हणजे प्रत्येक वेळेला आठव होणे इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आणि जेव्हा प्रत्येक वेळेला आठव होण्या इथपर्यंत आपण पोहोचू, तेव्हा त्या मीचा आपल्याला अनुभव येणार. आपल्या ठिकाणी चैतन्य शक्ती आहे ह्याचा आपल्याला अनुभव येणार. त्याला वेळ लागणार. आता आपण म्हणतो शरीर साक्षात परमेश्वर, हे सद्गुरूंनी सांगितलं म्हणून आपल्याला पटतं, पण वाटतं का शरीर परमेश्वर आहे असं? काही नाही वाटत, आपल्याला समजत पण नाही. म्हणजे हा आहे सद्गुरू म्हणतात ना, मग आहे असं आपण म्हणतो. पण म्हणून शरीर वेगळं आपल्याला काही जाणवतं का? नाही जाणवत. शरीराची आपण वेगळी काळजी घेतो का? नाही घेत. पण जर आपण हे स्मरण, अरे सद्गुरू म्हणतात शरीर साक्षात परमेश्वर म्हणजे कसं, याचा जर आपण विचार केला तर काय होणार? तर हळूहळू आपल्याला खरोखर ते शरीर हे साक्षात परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे हे आपल्याला पटेल, मग पचेल आणि मग रुचेल. त्यामुळे आता जे आहे ते आता नुसतंच ऐकलेलं आहे, पण ते पटण्यासाठी जेव्हा आपण परत परत त्याचा विचार करू तेव्हा ते लक्षात येईल. मग आपल्याला लक्षात येईल, अरे खरंच हे शरीर जे आहे ते दिव्य आहे. काय ह्या शरीरात एक एक चमत्कार आहे, काय हे शरीर चमत्कारांनी भरलेलं आहे. जर आपण विचार करायला लागलो की आपण खाताना आपण अजिबात विचार करत नाही, आपल्याला जे आवडतं ते खातो. पण केवढी ग्रेट गोष्ट आहे की जे खातो त्यातलं जेवढं आवश्यक आहे ते शरीर व्यवस्थित पोषण घेतं. त्या शरीराला ते सगळं कळतं. नको तो भाग तो बाहेर टाकतो, नको त्या गोष्टी आपण खाल्ल्या तर लगेच बाहेर टाकतो. किती सुंदर व्यवस्था आहे. त्यामुळे प्रत्येक असं कुठल्याही बाबतीत आपण डोळ्यांनी बघतो, काय सुंदर व्यवस्था आहे. किती छान दिसतं आपल्याला, किती छान ऐकायला येतं. बोलणं, आता आपल्याला बोलताना विचार पण करायला लागत नाही, पण आपण सहज बोलतो, सहज शब्द उच्चारतो. काय सुंदर व्यवस्था आहे. एखाद्या गोष्टीला हात लागला, आपल्याला लगेच कळतं हे मऊ आहे, हे कठीण आहे, हे टोचतंय, हे रफ आहे. काय सुंदर व्यवस्था आहे. आपल्याला काहीच करायला लागत नाही. आपल्याला विचार करायला लागतो का हात लावल्यावर की हे काय आहे? हात लागला लगेच कळतं. हे जे आहे हे सगळं दिव्यत्व आहे. त्यामुळे याचा जर आपण विचार केला ना, कुठली गोष्ट करताना जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करताना, तेव्हा त्यातून तुम्हाला एक आनंद मिळतो. ह्या पद्धतीने जेव्हा आपण शरीराकडे बघायला लागतो तेव्हा त्या शरीराचं दिव्यत्व हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि मग ते जाणवलं की त्यातनं आनंद आपण घेऊ शकतो. नुसतं दिवसभर शरीर साक्षात परमेश्वर, शरीर साक्षात परमेश्वर, शरीर साक्षात परमेश्वर असं म्हटलं तर शरीर साक्षात परमेश्वर हे आपल्याला कळेल का? नाही कळणार. म्हणून त्याच्यासाठी चिंतन, त्याच्यासाठी विचार करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून अभ्यास हा अखंड करायचा आहे. म्हणून अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे असं म्हटलंय. कधीतरी ध्यान धरावे पुरुषोत्तमाचे असं नाही म्हटलं. आधी देवाचे ओळखावे, मग त्याचे भजन करावे. अखंड भजन करावे हेही म्हटलं, नाहीतर मग अखंड भजन करावे सुद्धा म्हटलं असतं, मग आम्ही 24 तास भजन करत राहिलो असतो. पण नाही, आधी देवाची ओळखावे, मग तयाचे भजन करावे. अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. म्हणजे भजन करा, आधी देवाची ओळख. ओळख म्हणजे काय? शरीर साक्षात परमेश्वर ओळख झाली, मग तयाचे भजन करा. म्हणजेच काय की हे किती ग्रेट आहे हे समजून घ्यावं. हे शरीर कसं दिव्य आहे
हे समजून घेणं म्हणजे देवाचं भजन करणं. कारण भजन करतो म्हणजे आपण काय करतो की ज्या देवाचं किंवा कशाचे भजन असेल त्याच्यामध्ये त्याच्या गुणांचं वर्णन करतो. ओके नाही, कुठलंही भजन तुम्ही घ्या, आरती म्हणा, भजन म्हणा, जे काय असेल त्याच्यामध्ये त्याच्या गुणांचं वर्णन केलेलं असतं. म्हणजे ती व्यक्ती कशी आहे हे तुम्ही जाणून घेता. म्हणून इथे शरीर साक्षात परमेश्वर ओळख, ते दिव्यत्व कसं आहे हे भजन, आणि मग शरीर अखंड दिव्य आहे ह्याचं तुम्हाला स्मरण होणं, त्यातनं तो आनंद मिळणं, हे अखंड ध्यान आहे. म्हणून आधी देवाशी ओळखावे, मग त्याचे भजन करावे, अखंड ध्यानाची धरावे पुरुषोत्तमाचे. मग ते ध्यान केलं की ते दिव्यत्व सतत माझ्या बरोबर आहे, माझ्या जवळ आहे ह्याचा मला आठव होणार, विसर नाही. आणि मग जेथे जातो तेथे तू माझा सांगते, तू माझ्या बरोबर आहेस, तूच सगळं करतोय, तूच माझ्याकडनं सगळं करून घेतोय. करता तो हा भाव म्हणजे जेथे जातो तेथे तू माझा सांगते. नुसता करता तो असं म्हणून नाही चालत. आत्ता करता तो नाहीये, आता करता मी आहे. आता आपण जे काय करतो ते मी करते, मी म्हणते, मी करतो ह्या याच्यात आहे. कारण मी जो आहे हा जेव्हा विसरात असतो तेव्हा मी आहे, आठवत आला की तो आहे. त्यामुळे तू माझा सांगा की हे केव्हा होणार, जेव्हा मला त्याचा आठव येणार, मला त्याचा आठव राहणार. म्हणून ह्या आठव्याचा आठव ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं, ह्या सगळ्याचं चिंतन करणं, हे सतत आपल्या मनामध्ये जे आहे ना ते सतत चालू राहिलं पाहिजे. हे बाहेर कोणाला सांगायची गरज नाही. किंवा कोणी विचारलं काय करतेय ग, आठव्याचा आठव करते, असं सांगितलं तर उठून एरोड्याला घेऊन जातील आपल्याला. तर काही नाही, बाहेर सांगतात काही नाही, नुसती बसलीये. पण नुसती बसलीये म्हणजे काय, आतमध्ये मी काहीतरी करतेय, हे रिकामं नाहीये, हे रिकामं कधीच नसतं. त्यामुळे त्याला सतत कामाला लावायला पाहिजे. आपलं मन जे आहे ना ते सतत कामाला असलं की ते चांगलं असतं. जर नसलं तर मग ते नाही ते वेडे चाळे. जसं ADHD आपण म्हणतो ना, लहान मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात काही काही, आणि ती सगळं चांगलं असलं तरी कोणी आलं की त्यांच्यासमोर जास्ती वेडे चाळे. कशासाठी, अटेन्शन, माझ्याकडे बघा. तसंच हे आपलं मन सुद्धा, जेव्हा आपण सगळं चांगलं काही करत असतो तेव्हा ते व्यवस्थित सगळं करत असतं. पण तुम्ही त्याला काही काम नाही दिलं की नाही ते विचार डोक्यात आणून ते तुम्हाला भंडावून सोड. म्हणजेच काय, माझ्याकडे बघा. तर म्हणून अशा वेळेला त्या मनाला आपल्याला ह्या विचारामध्ये अडकवायचंय, गुंतवायचंय. म्हणजे काय होईल की त्या मनाला रिकाम पण मिळणार नाही, आणि रिकाम पण नाही मिळालं की ते मन वेडेचाळे करणार नाही. आणि मग हे रिकाम पण नाही मिळालं, मन वेडेचाळे नाही करायला लागलं की आपलं मन कसं असेल, स्थिर असेल, शांत असेल. आणि म्हणून शांत आणि स्थिर मन असलं तर ते सुखाचं सागर आहे. त्यामुळे म्हणून हे मन शांत निवांत करणं हे खूप महत्वाचं आहे. की हे जेव्हा आपण करतो, म्हणून जप तप व्रत विश्व प्रार्थनेचं मन होई शांत निवांत. का तर त्याला बांधून टाकलं. त्याला जेव्हा आपण बांधतो तेव्हा ते तिथे घट्ट होतं, ते तिथे स्थिर होतं. म्हणून त्याला बांधून टाकणं हे खूप महत्वाचं आहे. यशोदेने सुद्धा श्रीकृष्णाला बांधलं कळालं का, तर तू सोडलं की तू कुठेही जातोस आणि मस्ती करतो, म्हणून बांधून ठेवायचं. तर म्हणून इथे आपण सुद्धा आपल्या मनाला या विचारांना बांधून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि बांधून ठेवलं तर तो जाणार कुठे, बांधलं की तो आपल्या जवळच राहणार. म्हणून हे बांधून ठेवणं हे
खूप महत्वाचं आहे. म्हणून मनाला तिथे स्थिर करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे चिंतन जे आहे हे सतत होणं गरजेचं आहे. एका गोष्टीचा कंटाळा येतो किंवा एका गोष्टीतनं बऱ्याच वेळेला मग आपण ती मेकॅनिकल करता करता मन कुठेतरी भक्तीकडेच जातं. म्हणून याला वेगवेगळ्या गोष्टी देत राहणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून दिवसभर प्रार्थना म्हणा, नामसंकीर्तन म्हणा, ग्रंथ वाचा, सद्गुरूंची प्रवचनं ऐका, सगळ्या गोष्टी करा, काहीही करा, पण लक्ष तिथे ठेवा. शेवटी त्याला तिथे गुंतवा, त्याला गुंतवून ठेवणं, त्याला बिझी ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण हे करताना म्हणून प्रार्थना सतत म्हणायची. कधी ती मेकॅनिकली होईल, कधी ती लक्षपूर्वक होईल, पण होणं हे गरजेचं आहे. म्हणून हे करायला लागलं की आधी आपण अट्टहासाने जेव्हा करतो तेव्हा हळूहळू आपल्याला त्याची सवय लागते आणि सवय हा अंतर्मनाचा भाग आहे. त्यामुळे अंतर्मनाने ते घेतलं की मग तिथे सहजता येईल. त्यामुळे म्हणून हे होण्यासाठी आपल्याला सतत 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 या गोष्टी करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे नुसतं ऐकून बरं वाटेल पण ते खरं नाही. तर त्याच्यासाठी अनुभव घेणं, प्रॅक्टिकल गोष्टी करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जीवनगीतेचं तत्वज्ञान जे आहे ना ते प्रॅक्टिकल. सद्गुरूंनी सगळ्या गोष्टी सामान्यातल्या सामान्य माणसाला करता येतील अशा सांगितलं की हळूहळू करत करत तुम्ही पुढे जा. एकदम तुम्हाला नाही जमणार, एकदम कोणाला नाही जमणार, पण हळूहळू करता करता आपण जाऊ शकतो. फक्त पण करणं आपल्याला गरजेचं आहे. आपण एक पाऊल पुढे टाकलं ना की सद्गुरू 10 पावलं आपल्या बरोबर येणार आहे आणि आपल्याला पुढे नेणार. पण ते पाऊल आपण टाकणं महत्वाचं आहे. की मी एक कशाला टाकू, सद्गुरू 10 नेणार आहेत ना, मग तुम्हीच 10 न्या ना. पण नाही, ते एक मी टाकल्याशिवाय 10 पावलं मिळणार नाही. त्यामुळे म्हणून सुरुवात ही आपल्याकडनं होणं गरजेचं आहे, आपण करणं गरजेचं आहे. आपण जर नाही केलं तर काहीही होणार नाही. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात, आता रविवारी मागच्या रविवारी कर्जतला कोर्स आलेले होते तेव्हा एक जण मला विचारत होता की आम्ही सगळं करतो पण तरी सुद्धा मनामध्ये वाईट विचार होतात, काहीतरी होतं, होत नाही, जमत नाही. म्हटलं हे होणारच आहे ना. एकदम सगळ्या गोष्टी बदलणार आहे का की तुम्ही जीवनविद्येत आलात आणि सगळं बदललं, असं होत नाही. त्याला वेळ लागतो. त्यामुळे हळूहळूच हे होणार आहे. त्यामुळे होत नाही हे बघण्यापेक्षा काय झालं हे बघायला आपण शिकलं पाहिजे. आपलं लक्ष कसं असतं, ते होत नाही त्याच्याकडे लक्ष देतो की ओके सुरुवातीला मला काहीच जमत नव्हतं, आता थोडं तर जमतंय. सुरुवातीला मला प्रार्थना म्हणताना काहीच आठवत नव्हतं, पण आता मला कमीत कमी 4 वेळा तर अर्थ लक्षात घेतोय, म्हणजे माझी प्रगती आहे ना. नाही 100 वेळा लक्षात येईल पण 4 वेळा तर लक्षात येतंय. तर हे जर बघितलं तर त्यातनं आपल्याला अजून प्रेरणा मिळते करायची. पण नाही त्या गोष्टींकडे जर आपण बघितलं तर काय होतं, आपला मोराल डाऊन होतो आणि मग आपण सोडून देतो, हे याने काही होत नाही. पण याने काही होत नाही आपण करणं सोडून देतो म्हणून होत नाही. पण आपण जर करत राहिलो तर होणारच आहे. फक्त कोणाला किती वेळ लागणार ते नाही सांगता येत ना. आता एखादी मॅरेथॉन जेव्हा पळतात सगळे सेम स्पीडनी पळतात तो स्टार्ट सगळ्यांचा सेम असतो. स्टार्ट सगळ्यांचा सेम ना, असं नाही होत की हा याला कमी त्याला जास्ती, हा वीक आहे तर याला जरा आधी सोडूया, असं नाही करत. स्टार्ट सगळ्यांचा सेम असतो, फिनिश लाईन पण सेम असते, पण मधला वेळ जो आहे तो प्रत्येक जण त्याच्या कपॅसिटी प्रमाणे घेत असतो ना. मग त्याचं तो लवकर झाला मग माझे इतक्या वेळात व्हायला पाहिजे असं होत नाही. पण तुम्ही जर सोडून दिलं, हे तो 5 मिनिटात पोहोचला, मी पोहोचूच शकतो, सोडून देऊ, तर तुम्ही कुठेच पोहोचणार. म्हणून आपण करत राहणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून सातत्य जे आहे ना ते सातत्य खूप महत्वाचं आहे. म्हणून सतत हा विचार, हा भाव जो आहे
तो सातत्याने आपल्याला धरता आला पाहिजे. भाव धरावे देव आपुलासा करावे, तो हा भाव जो आहे तो आपल्याला धरता आला पाहिजे. म्हणून सुरुवातीला तो सुटेल, पण आपण तो परत परत आणला पाहिजे. म्हणून मन जे आहे ते भटकणार आहे, पण त्याला आपण परत परत आपल्याकडे आणलं पाहिजे. ते सर्कल्स जे आहेत ना, ते हळूहळू जे आहे ते आपण छोटे छोटे केले पाहिजे. जसं आपण बघतो ना, ते कॉन्सेंट्रिक सर्कल्स असतात, एक मोठं असतं, मग आपलं छोटं 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 करत शेवटी एका डॉटवर येतो. डॉटवर येतो म्हणजे काय, तिथे स्थिर होतं. तसंच आपलं मन सुद्धा जे आहे ना, ते हे असे कॉन्सेंट्रिक सर्कल्स करत असतं. सुरुवातीला ते मोठं चक्र करतं. आपल्याला लक्षात पण येत नाही की आपण कधी आपला भाव सुटला किंवा कधी आपली प्रार्थना सुटली. आपण म्हणतो अरे मी तर प्रार्थना करते, कसं काय हे झालं, कसे काय दुसरे विचार मनात यायला लागले. पण ते येतात. म्हणजे काय की मोठं सर्कल एक त्या प्रार्थनेच्या याच्यामध्ये मनाने ते मारून एक फेरी मारून आलं. मग आपण त्याला परत प्रार्थनेत गुंतवतो, की मग परत ते थोडे 2-4 प्रार्थना म्हणतं, परत एक फेरी मारतो, पण ती मागच्यापेक्षा थोडी फेरी छोटी होती. आणि असं करता करता या छोट्या 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 फेऱ्या करत करत शेवटी ते स्थिर होणार. मग त्याला लक्षात येणार की हे काय ऐकत नाही, काही झालं तरी मला इथेच आणून बसवणार आहे, त्यापेक्षा जाऊ दे आता, नको भटकूया, आपण इथेच जाऊ, इथेच बसू. म्हणून हे करणं, ह्याच्यात सातत्य. आता पहिली फेरी झाल्यावर आपण म्हणलं हे मन बसतच नाही, जाऊ दे, सोडून देऊ, तर काय होणार, ते अजून भरकटत जाणार. म्हणून सातत्य आणि अट्टहास या दोन गोष्टी ज्या आहेत ना, त्या अतिशय महत्वाच्या. म्हणून सातत्याने करत राहायचं, सोडायचं नाही. पडलं तरी परत उठा, पडलं तरी परत उठा. म्हणून मला ती आमच्या लहानपणची ती बाहुली खूप आवडायची. आमच्याकडे छोटी बाहुली टुंग टुंग पडायची ती अशी, ती खूप मला ती अजूनही ती आठवते. ती असं केलं की ती परत उभी व्हायची. म्हणजेच काय, तुम्ही पडलात तरी परत उठायचं. मग ते आठवलं की लक्षात, अरे आपली प्रार्थना गेली तरी परत आणायची आहे, परत म्हणायची आहे, परत करायचंय, थांबायचं नाही. म्हणून हे सतत करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जीवनविद्येमध्ये कुठलीही गोष्ट ही नुसती ऐकून सोडून द्यायची नाहीये, तर ती करायची. म्हणून रोज आपल्याला जी एखादी गोष्ट आवडली, आज मला हे आवडलंय, ओके स्टार्ट, ते आपण करायला सुरुवात करायची. मग उद्या दुसरं ते पण करायला सुरुवात करायची. मग दुसरं सुरू केलं पहिलं सोडायचं का, तर नाही, सगळं एकत्र आपण करायला सुरुवात केली पाहिजे. हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या हळूहळू मनाला ती सवय लागणार आणि मग होणार. मग हा आठव जो आहे तो आपल्याला कायम राहणार. कारण आठव कायम ठेवणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं. हे एकदम होणार नाहीये. आणि म्हणून म्हटलं असतं की ज्याच्या त्याच्या स्पीड प्रमाणे होणार आहे. कोणी लवकर पोहोचणार, कोणी उशिरा पोहोचणार, पण पोहोचणार सगळे जर प्रयत्न केले तर. किती वेळ लागेल नाही सांगता येत. म्हणून आपण आपली स्पीड वाढवणं, आपण आपल्याला तयार करणं. म्हणून हे एक प्रकारे हे मनाचा एक्सरसाइज आहे. हा शरीराला जसं व्यायामाची गरज आहे ना, तशी मनाला पण व्यायामाची गरज आहे. म्हणून हा मनाचा व्यायाम. प्रार्थना जर आपण बघितलं ना, तर विश्व प्रार्थना हा मनाचा व्यायाम आहे. जसं लोक जिम मध्ये जाऊन वेट्स लिफ्ट करतात, कशाला, ताकद वाढवण्यासाठी. आणि मग किती जास्ती वेट तितकी ताकद जास्ती. तसंच प्रार्थना हे मनाचं जिम आहे. आणि या मनाच्या जिम मध्ये आपण जितकी प्रार्थना म्हणू तितकी आपली ताकद वाढणार आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून प्रार्थना कधीही सोडायची नाही. तर प्रार्थना घट्ट धरून ठेवायची. ती जर आपण धरली तर काय होणार, तर ती आपल्या ठिकाणी स्थिर राहणार. आणि म्हणून मनाला जे आहे ते या प्रार्थनेला बांधून ठेवायचं की दुसरीकडे कुठे जाऊ नकोस, तू इथेच ये, प्रार्थनेवर स्थिर हो. गळा बांधून या दोर, धरीला पंढरीचा चोर, असं जनाबाईंनी म्हटलेलं. की काय केलं तर तो पंढरीचा जो आहे ना विठ्ठल, तो चोर आहे ती म्हणते. का, तो पळून जातो सारखा.
आपल्या मनात तेच आहे ना, मन हे चोरच आहे की ते प्रार्थनेपासून ते लांब लांब पडते. मग तिने काय केलं, पडून जातो म्हणून काय केलं, गळा बांधून या दोर धरीला पंढरीत जातो, त्या दोरी बांधूनच बांधून ठेवते म्हणाली, म्हणजे हा जातो कुठे, म्हणून त्याला बांधून ठेवते. मग आपल्याला सुद्धा कसं ह्या मनाला बांधून ठेवता पाहिजे, आणि म्हणून त्याला बांधून ठेवण्यासाठी नामाची दोरी, प्रार्थनेची दोरी ही आपण वापरली पाहिजे. ही दोरी यांनी जर बांधून ठेवलं तर ते मन आपल्या ठिकाणी स्थिर होणार, आपल्या ठिकाणी ते राहणार, ते शांत होणार. आणि मग शांत झालं, निवांत झालं की तिथेच आपल्याला त्या परमेश्वराची अनुभूती येणार. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उभा राहे निवांत क्षणशी वाया, वैसोनी निवांत बुद्ध घरी चित्त दया सुखांत नाही वाट. त्यामुळे वैसोनी निवांत शुद्ध करी चित्त. वैसोनी निवांत आपल्याला आवडतं, काहीच नाही करायचं, निवांत बसायचं, पण नुसतं नाही. वैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तेव्हा चित्त शुद्ध करायचंय आपलं, तेव्हा चित्त जास्ती विचलित होतं. कामात असलं तर काय नाही, निवांत बसलं की मग काहीतरी डोक्यात यायचं. म्हणून निवांत बसा आणि चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्त करणं हे जास्ती महत्वाचं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून चित्त शुद्ध करण्यासाठी प्रार्थना. म्हणून प्रार्थनेला आपण सोडायचं नाही, प्रार्थना कायम धरून ठेवायची. सगळं काही करून देणारं म्हणजे चिंतामणी, कामधेनू, काय तुम्ही जे काय म्हणाल ते सगळं प्रार्थना आहे. त्यामुळे ही प्रार्थना आपल्याला सगळं काही देणार आहे, आपल्याला प्रपंचातलं पण सगळं सुख देणार आहे आणि परमार्थातलं पण सुख देणार आहे. त्यामुळे सगळं काही मिळवून देणारी प्रार्थना ही सद्गुरूंनी आपल्या हातात दिली आहे. म्हणून हे सार आहे. सद्गुरूंना माहिती आहे की आपण सगळा अभ्यास करणं शक्य नाही. नाठाळ विद्यार्थी ते काय करतात, परीक्षेच्या वेळेला शेवटी 21 अपेक्षित, तुमच्या वेळेला आता काय माहित नाही, काहीतरी वेगळं असतं, ते तेवढंच फक्त काय याच्यातनं येणार आहे का तेवढेच प्रश्न करा, बाकीचं काय करण्याची गरज नाही. तर म्हणून इथे सद्गुरू म्हणतात की वाचाल तर वाचाल, पण नाहीच तुम्हाला वाचायचंय ना, मग ठीक आहे, मग कमीत कमी हे तर म्हणा, प्रार्थना तर म्हणा, ती तर तुमच्या अंतर्मनात जाऊ दे. ती अंतर्मनात गेली आणि दुसरी किती काम करणार, मग ते तुम्हाला ज्ञान असो की नसो. म्हणून ऍटलिस्ट ती तर सुरुवात करा, मग पुढच्या गोष्टीचा नंतर विचार करा. मग ज्ञान मिळवणं, हे करणं, हे सगळं पुढचं आहे, पण सुरुवात तर करा. पहिलं पाऊल तर तुम्ही पहिलं पाऊल प्रार्थनेने आपण सुरुवात केली की बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या सहज होणार. आणि म्हणून हे आपण सगळेजण करतोच. हे जे काय मी आतापर्यंत बोलले ते तुम्हा लोकांना काही नवीन नाही आहे, हे सगळे करणारे लोक इथे बसले ते मला माहिती आहे. पण हे सगळं कोणासाठी होतं, माझ्यासाठी होतं. कारण मनाला सतत उजळणी लागते, कुठेतरी त्याला सावध करायला लागतं. आणि म्हणून हे जेव्हा बोलताना डोक्यात विचार असतात, आपण करतोय ना हे, आपण करतोय ना हे, मग काय नाही करत ते आपल्याला करायचंय. म्हणून प्रत्येक वेळेला मी म्हणते की जे काय चाललं असतं ना ते सगळं आपल्यासाठीच असतं, कारण त्यातनं आपण पुढे जात असतो. त्यामुळे प्रत्येकाने अशीच प्रगती करावी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे भाव, हा आठव, हा कायम राहावा. आणि जेथे जातो तेथे तू माझा संगाती, हे नुसते शब्द न राहता तो तुमचा भाव व्हावा. आणि खरोखर तो परमेश्वर कायम तुमच्याजवळ असावा. तो आहेच म्हणजे असावा असं नाही, तो असतोच. फक्त आपल्याला ते माहिती नाहीये, त्याच्या अस्तित्वाची आपल्याला जाण नाहीये. तर ती जाण, ती पहाट, ती प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ, हीच सद्गुरूचरणी प्रार्थना करते. आणि इथेच थांबते. जे काय बरोबर वाटलं असेल ते सद्गुरूचं समजून घ्या, ते चुकीचं वाटलं असेल ते माझं समजून सोडून द्या, बोलते आणि थांबते. जय सद्गुरू, जय